नमस्कार, आपण पाहत आहात सूरज ग्रुप प्रस्तुत सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज। पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहता ग्रुप प्रस्तुत सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज। आज आपण नांदेड हडको परिसरातील इंदिरा गांधी हायस्कूल या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी 12व्या जागतिक योग दिनानिमित्त संबंध भारतभर योग दिवस चालू आहे। 21 जून जरी जागतिक दिन असला तरी या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून प्रत्येक शाळेवर योगाचे महत्त्व काय आहे हे सांगण्यासाठी योग शिक्षक देखील प्रत्येक शाळेला भेटी देत आहेत। त्याचप्रमाणे शाळेचा देखील उत्साह तेवढाच आहे की या ठिकाणी सर्व मुलांना योग काय आहे हे कळावा याकरता इंदिरा गांधी हायस्कूल हडको या ठिकाणी देखील योग दिवस या ठिकाणी साजरा करण्यात आला। या ठिकाणी इंदिरा गांधी शाळेचे जे विद्यार्थी आहेत त्यानंतर शिक्षक आहेत त्यांनी देखील अतिशय चांगल्या प्रकारे या योग दिनानिमित्त प्रतिसाद दिला। त्यानिमित्त घेतलेला हा सविस्तर वृत्तांत। या ठिकाणी बाबाराव इबिद्वार सर यांनी देखील चांगल्या प्रकारे या योग शिकवलेला आहे, जे की अंधशाळेचे ते मुख्याध्यापक आहेत, त्यानंतर योग शिक्षक देखील आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करू। सर, काय सांगणार आजच्या योगाविषयी? खरं तर आपला भारत देश हा प्राचीन काळापासून ऋषीमुनीचा देश आहे आणि ह्या भारताची संस्कृती टिकवण्यासाठी आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी आपला योग जे आहे, आपला भारत देशाचा योग जगापर्यंत नेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून आज 12वे वर्ष आहे की जे आपण योगामध्ये अजून प्रगती करत आहोत। आणि त्याच निमित्ताने आज इंदिरा गांधी हायस्कूल येथे शिडको येथे योगाच्या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांचा आज योगा घेतला आणि त्यांना योगाचे धडे देऊन त्यांनी नेहमीच आपल्या जीवनामध्ये योग करावा आणि आपली प्रगती करावी, आपलं आरोग्य निरोगी निरामय ठेवावं या दृष्टिकोनातून आम्ही योग अध्यापक म्हणून योग विद्याधाम नांदेड नाशिकच्या तर्फे आज इथं योगाचे वर्ग घेतलेले आहेत। धन्यवाद। मी प्रत्येक वेळेस एक गोष्ट सांगत असतो की आनंद हा प्रत्येकाला देता येतो आणि आनंदामध्ये प्रत्येक जण सामील होतात, परंतु जेव्हा आपल्याला दुःख होतं, जेव्हा आपल्याला बिमारी होती, तेव्हा हे कष्ट हे दुःख हे फक्त आपल्याला सहन करावं होतं, यामध्ये कोणी सहभागी होत नाही। जेव्हा शरीर आपलं व्यंग होतं आणि आपल्याला वेदना होतात, ह्या फक्त आपल्यालाच होतात, तेव्हा या वेदना होऊ नये, आपणही आनंदी राहावं, आपलं घर आनंदी राहावं, आपला देश देखील आनंदी राहावा याकरता योग अतिशय महत्वाचा आहे। आपण बिमार पडून नंतर दवाखाना भरण्यापेक्षा या ठिकाणी आपण जर आतापासून या जे शाळेमध्ये योग शिकवला, या विद्यार्थ्यापासून जे म्हातारपर्यंत योगाला कधीही वय नसतं। या ठिकाणी आपण कोण्याही वयामध्ये योग करू शकता आणि आपलं शरीर तंदुरुस्त करू शकता। या ठिकाणी आपल्यासोबत या शाळेच्या सेवानिवृत्त शिक्षिका स्काउट गाईडच्या त्यांना अनेक पुरस्कार आहेत। स्काउट गाईड त्यांचं या ठिकाणी शाळेला योगदान राहिलेलं आहे। त्यानिमित्त या ठिकाणी आपण भागीरथी बच्चेवार यांच्याशी चर्चा करतो। मॅडम, काय सांगणार ते? योग दिन ह्या आंतरराष्ट्रीय 12व्या योग दिनानिमित्त ह्या महाराष्ट्रामध्येच नाही देशामध्ये योग चालू आहे। पण माझं एकच म्हणणं आहे की प्रत्येक शाळेमध्ये हे योग दिवस महिन्यातून एकदा का होईना योग, आता 12वे आंतरराष्ट्रीय योग दिन आहे, पण दर महिन्याच्या एखाद्या आठवड्यामधून एक दिवस तरी आपण हे योग दिन साजरा केला पाहिजे। कारण मुलं हे फुलासारखे आहेत, त्यांना योगाची काही माहिती नाही। शाळा आणि घर, शाळा घर याच्यामुळे ते परेशान आहेत। पण पोरांना आता जसा अभ्यास आहे तसं शरीराची सुद्धा त्यांनी काळजी घेतली पाहिजे। कारण एवढं फास्ट फूड बाहेर जाऊन खातात, ते अनेक बिमाऱ्या होतात, पण आई वडील सुद्धा म्हणत नाहीत की जा बाबा घ्या खा, असं म्हणजे खाऊ नको असा हा शब्द त्यांच्या तोंडून निघत नाही। पण माझी एकच या शाळेमध्ये माझी शाळा आहे। मी इंदिरा गांधी हायस्कूलमध्ये 35 वर्ष सेवा केली आणि 16ला रिटायर झाले। पण माझं नातं जुळलेलं आहे, कारण माझी मुख्याध्यापक जे शर्मा सर आहेत त्यांनी माझ्या वडिलांसारखं त्यांनी मला मोठं केलं आणि ज्याचं खावं त्याचं नीट करावं, ज्याचं मीठ खावं त्याचं नीट करावं, त्याप्रमाणे मला शाळेची खूप आवड आहे आणि या शाळेनं मला खूप मोठं केलेलं आहे। शून्यातून मी विश्व निर्माण केलेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही। कारण खेड्यातून आलेली मुलगी, मला ह्या काहीच गोष्टीची जाणीव नव्हती, तरी पण ह्या शर्मा सरांनी मला सगळ्या गोष्टीची जाणीव करून दिली आणि खूप स्काउट गाईडच्या दरम्यान ह्याच्यामध्ये राष्ट्रपती पुरस्कार मिळाला, पंतप्रधान ढाल स्पर्धेमध्ये भाग घेतला, लंडनला जाऊन आले मी, म्हणजे अनेक असे माझे उपक्रम राबवलेले आहे। पण योग दिनानिमित्त ह्या सगळ्यांनी, मटमार सरांनी, इवितवार सरांनी आणि बालाजी वारकर सरांनी, माझे मिस्टर सोमवार सरांनी आणि ह्या ठिकाणी सूर्यवंशी सर आहेत शाळेचे, कदम सर आहेत, आमच्या लेडीज आहेत, ह्या सगळ्यांचं मी धन्यवाद मानते की कारण ह्या शाळेमध्ये मला तुम्ही सगळ्यांनी सहकार्य केलात। असंच सहकार्य नेहमीसाठी टिकून ठेवावं हेच ईश्वरचरणी प्रार्थना करते। नक्कीच या ठिकाणी जेव्हा माहेरला एखादी स्त्री येते त्यावेळेस तिला आनंद हा वेगळा असतो।
आणि त्याप्रमाणे या ठिकाणी आज भगीरथी मॅडम रिटायर जरी झाल्या असल्या तरी या ठिकाणी त्यांना या शाळेत आल्यानंतर हा आनंद अतिशय द्विगुणी होताना आपण पाहतात. या ठिकाणी आपल्यासोबत बरेचसे शिक्षक देखील आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. योग ही काळाची गरज आहे आणि विद्यार्थ्यांसाठी तर अत्यंत उपयुक्त आहे. विद्यार्थ्यांचा आज आपण बऱ्याच जणांना सांगत असतो अभ्यास करा. कारण अभ्यासाची मन लागत नाही, खेळाची मन लागत नाही. आज खेळाचे मैदान कमी झालेले आहेत, मैदानावरचे खेळ कमी झालेले आहेत. मैदानाच्या खेळाबरोबर आणि मैदानाच्या खेळाबरोबर योग अत्यंत आवश्यक आहे. योग केलं तरच या ठिकाणी त्यांची मानसिक शक्ती वाढते, विल पॉवर वाढते, इच्छाशक्ती वाढते आणि त्यांचं निरोगी राहतात. त्यासाठी योग आवश्यक आहे आणि इथे शाळेने घेतलेल्या उत्सवाबद्दल मी या ठिकाणी धन्यवाद देत करतो. आमचा सन्मान इथे केल्याबद्दल त्यांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. या ठिकाणी बालाजी मंदिर हडको येथे नित्य नियमित योग हा फ्री योग चालतो, म्हणजे निःशुल्क योग चालतो. असे या ठिकाणी जे शिक्षक आहेत ते बालाजी वारकर सर आहेत, जे की योग शिक्षक आहेत, त्यांच्याशी देखील चर्चा करू. काय सांगू? मी बालाजी वारकर, पतंजली योग समिती जिल्हा अध्यक्ष या नात्याने मी सांगू इच्छितो की काल झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनमध्ये भारताने जवळपास 226 पदक मिळवले आणि त्यातल्या त्यात जपानने या योगाच्या माध्यमातून खाली 26 पदक मिळवले. म्हणजे 226 आणि 26 याचा अंतर पहा आणि पूर्ण जगाला या योगाच्या माध्यमातून आपला हा देश मार्गदर्शन करत आहे आणि या पूर्ण जगाला निरोगी राहण्याचं सुद्धा मार्गदर्शन करत आहे. आणि जर आपल्याला निरोगी जगायचं असेल तर हा योग फार अत्यंत आहे. निरोगी जगता येतं. योगाचे खूप मोठे फायदे आहेत आणि आमचं कर्तव्य आहे की आम्ही सध्याच्याला ह्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त प्रत्येक शाळेमध्ये जाऊन जागोजागी ठिकठिकाणी आम्ही योग शिबिर या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. तरी या आज इंदिरा गांधी शाळेमध्ये आम्हाला ही संधी दिली त्याबद्दल हे शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वगैरे सर्वांचे खूप खूप आभार, धन्यवाद. शाळेत सक्सेस होण्यासाठी म्हणण्यापेक्षा जीवनात सक्सेस होण्यासाठी जसं गणित आवश्यक असतं, ज्या गणिताचे शिक्षक देखील आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार. या ठिकाणी मी म्हटलं की शाळेत गणित आवश्यक आहे, अवघड देखील आहे आणि जीवनाचं देखील गणित ज्याला जमलं ते या ठिकाणी आयुष्य जमतं आणि जीवनाचं गणित जमण्यासाठी या ठिकाणी सर्वात मोठं सूत्र म्हणजे या ठिकाणी योग आहे, जे की जो निरोगी राहील त्याला जीवनमान जगता येईल. असे या ठिकाणी आपल्यासोबत गणित विज्ञान विषयाचे शिक्षक इंदिरा गांधी हायस्कूलचे शिक्षक माननीय कदम सर आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी काय सांगणार सर? नमस्कार सर. आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय योग दिन 21 जून त्या अगोदर इथं कार्यक्रमाचं आयोजन करण्यासाठी या शाळेच्या माजी शिक्षिका स्काउट गाईडच्या जिल्हा सदस्य पेशेवर मॅडम, त्याचबरोबर माजी मुख्याध्यापक श्री डॉक्टर साहेबराव मठामोळ सर आणि त्यांची सर्व टीम या ठिकाणी आलेली आहे. खरं तर योगाचा संबंध हा मनाशीच आहे. मग आपलं शरीर जर निरोगी असेल तर मन निरोगी असतं आणि मन निरोगी असल्यानंतर आपल्याला कुठलंही काम साध्य होतं आणि शक्य होतं. म्हणून मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण असं संतांनी म्हटलेलं आहे. मन हे शांत राहिलं तर आपण कुठलेही काम करू शकतो आणि ते योगाच्या माध्यमातून होतं. आणि या सर्व टीमने इथे येऊन आमच्या विद्यार्थ्यांना खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं. त्यांचं अनुकरण त्यांनी जर घरी केलं तर आणखी त्यांना चांगलं होईल. त्यांचं आजकाल आपण पाहतो की मुलं खूप चलबिचल झालेले आहेत, खूप चलबिचल वर्गामध्ये इकडे तिकडे आपण चलबिचल झालेलं आहे कारण त्यांचं मन स्थिर नाही. आणि हे स्थिर मन करण्याचं काम हे योगाच्या माध्यमातून होऊ शकतं आणि निश्चितच होतं. त्यामुळे सर्व टीमचे मी खूप खूप धन्यवाद देतो. आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका देशमुख मॅडम, उपमुख्याध्यापक माधवकर सर, पर्यवेक्षक सज्जन सर यांनी या सर्व कार्यक्रमाला कार्यक्रम घेण्यासाठी परवानगी दिली. त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे धन्यवाद. माझा विषय तुम्हाला असा होता की आपण गणित विषय शिकवता शाळेमध्ये. गणित जेवढा म्हणजे गणित जर ज्याला जमलं गणिताचं सूत्र तो जीवनात सक्सेस होतो. परंतु या ठिकाणी संसारात देखील सुखी होण्यासाठी, संसार म्हणण्याच्या या आपल्या आयुष्यामध्ये सक्सेस होण्यासाठी या ठिकाणी योग हा अतिशय महत्त्वाचं सूत्र आहे. याबद्दल काय सांगा? खरंच सर, गणित ही सर्व विषयाची जननी आहे. गणित ही सर्व विषयाची जननी आहे. गणित हा विषय सर्वच विषयामध्ये असतो. तो मराठी असेल, हिंदी असेल, कोणताही जरी असेल
आणि गणित हे माणसाच्या जन्मापासून त्याच्या मृत्यूपर्यंत आणि मृत्यू झाल्यानंतर त्याची पुण्यतिथी जयंती असं चालूच राहते. त्यामुळे गणित हा सर्व विषयामध्ये महत्त्वाचा विषय आहे. आणि एक विशेष मला शिकवताना असं जाणवलं की ज्या विद्यार्थ्यांचं गणित पक्का आहे त्याचा मेंदू हा डेव्हलप होतो. कुठलं तरी ते सायरप होतं माझं ज्या की बुद्धी वाढते, तशा पद्धतीचा गणिताचा तुम्ही जर अभ्यास केला तर निश्चितच त्याची बुद्धी वाढते आणि बाकीचे विषय त्याला सोपे वाटू लागतात. म्हणून गणिताचं महत्त्व हे अनन्य साधारणच आहे. त्याच पद्धतीनं योगाचं महत्त्व हे अभ्यासक्रमामध्ये झालं. त्याचप्रमाणे योगाचं महत्त्व हे आपलं जीवन शांत ठेवण्यासाठी किंवा आपल्याला उंचीचं यश प्राप्त करण्यासाठी या योगाचा उपयोग होतो. कारण योगाने हे मन शांत होतं आणि मन शांत झाल्यामुळे आपल्याला यश मिळतं. योगाचं महत्त्व सांगाल तेवढं कमी आहे. जीवनामध्ये योग आहे ते सर्व काही आहे. तो योग रहो निरोग हे एक वाक्यच आहे. आपल्याला जर निरोगी राहायचे असेल तर योग आवश्यक आहे. काय संदर्भ वाटतं, काय वाटतं? आज म्हणजे 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सर्व योग अध्यापक या ठिकाणी आले. खरं तर आमच्या शाळेतील सेवानिवृत्त शिक्षिका बच्चेवार मॅडम त्यांचं एक प्रामाणिक प्रयत्न असतो की जे चांगलं आहे ते माझ्या शाळेत असले पाहिजे. आणि त्यांनी आपल्या शाळेमध्ये सर्व योग आल्या सर्व विद्यार्थ्यांना आम्हा सर्वांना योग दिनाचं त्यांनी सांगितलेलं आहे. जसं मला वाटतं की अन्न, वस्त्र, निवारा आणि शिक्षण या माणसाच्या गरजा जशा आहेत तसंच योगसुद्धा ही माणसाची पाचवी गरज झालेली आहे. शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक विकासासाठी योगाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारताची प्राचीन परंपराच आहे की आपल्या जीवनामध्ये योग असेल तर माणूस संपूर्ण जीवन हे योग्य प्रकारे जगू शकतो. चांगल्या प्रकारे आपल्या जीवनातल्या सगळ्या कार्य करू शकतो. मन, मनगट आणि बुद्धीचा विकास करण्यासाठी विद्यार्थ्यांना योगाचं महत्त्व समजून सांगितलं. प्रात्यक्षिक योगांना विद्यार्थ्यांना केलं जाते आणि खरंच आज असं वाटतं की आजच म्हणजे योग दिन आहे आणि योगाची सुरुवात एवढी सकाळी सकाळी खूप सुंदर रीतीने करून आणि सर्व योग अध्यापकांचं मी महत्त्व मानते. कारण खूप सुंदर तुम्ही या ठिकाणी योगाचं महत्त्व, योगाचं प्रात्यक्षिक करून दाखवला. आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय सौ डी. एन. देशमुख मॅडमनी परवानगी दिली आणि कालच मॅडमने फोन सुद्धा केला होता की बच्चेवार मॅडम येणार आहे आणि मला नक्कीच वाटलं की मॅडमचं काहीतरी नक्कीच नवीन काहीतरी असतं आणि आम्हाला ते मिळतं. यानंतरही मॅडमने वेगवेगळे उपक्रम आम्हाला घेऊन यावे अशी विनंती करते आणि सर्वांची या ठिकाणी योग किती महत्त्वाचा आहे हे आपण आज पाहिलेलं आहे. जर एखादी बिल्डिंग जर सक्सेस बांधायची असेल, चांगली बांधायची असेल तर त्याचा मुळवा पक्का पाहिजे. तर ती बिल्डिंग कितीही मजली बांधा सक्सेस होऊ शकते. तसेच या ठिकाणी जर जीवनात जर पाहिजे असेल तर या ठिकाणी विद्यार्थी हा शाळेतून मूळ पाया जो आहे विद्यार्थी, तो विद्यार्थी जर पक्का झाला तो एक भारताचा चांगला नागरिक होऊ शकतो आणि भारत सुदृढ करू शकतो. तेव्हा या ठिकाणी मॅडमने आता सांगितलेलं आहे की महिन्यातून एखादा तरी दिवस शाळेमध्ये योग घेतला पाहिजे, जेणेकरून ते विद्यार्थी घरी जाऊन योग करतील, त्यांचे आईवडील योग करतील आणि बाकीचा परिसर देखील योग होईल आणि त्यांनी देखील जीवनात सक्सेस होतील. हा नक्कीच संदेश आपण सर्वांपर्यंत पाठवूया, जेणेकरून हे काय एक प्रकारचे नियमच लागू झाला पाहिजे आणि हे बातमी ऐकून नक्कीच त्याचा लाभ घेतील असं मला वाटतं. या ठिकाणी बरेचसे शिक्षक आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करू. या ठिकाणी आपल्यासोबत सुरेश सर देखील आहेत, शाळेमध्ये आहेत. काय सांगा विशेष महत्त्व म्हणजे या ठिकाणी शाळेमध्ये ते क्रीडा शिक्षक आहेत. क्रीडा शिक्षक म्हटल्यानंतर योग आला, सर्व प्रकारचं आलं. या ठिकाणी शाळेत मुलं सुदृढ ठेवण्याचं काम म्हणजे या ठिकाणी क्रीडा शिक्षकाचं असतं. काय सांगितलं? इंदिरा गांधी शाळेचं खरंच भाग्य समजतो. जसं की बच्चेवार मॅडम रिटायर होऊन सुद्धा विद्यार्थ्यांना शरीर धड तर मन धड याप्रमाणे त्यांनी योग साधना या ठिकाणी घडून आणलेले आहे आणि मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मॅडमचं वय काय माहीत नाही, पण त्यांच्याकडे बघितलं तर खरंच आजही त्यांनी सेवा करतील असं मला वाटते आणि सेवा करतच आहेत. सेवा तर चालूच आहे, पण ड्युटी करतील शाळेत असं म्हणजे एवढं मन प्रसन्न आहे. आणि विद्यार्थ्यांना शरीराविषयी जी ॲक्टिव्हिटी सांगितलेली होती ते सर्व ॲक्टिव्हिटी विद्यार्थी आमचं अनुकरण केलेले आहेत, करतीलही आणि एवढ्या आनंदामध्ये सर्व योग गुरु या ठिकाणी आणलेले आहेत. आणि आमच्या इंदिरा गांधी शाळेला वारंवार माझं तर मत असं आहे क्रीडा शिक्षक म्हणून महिन्यातून एक दिवस योग दिवस जर घडून आणला मॅडम तर विद्यार्थ्यांचं खरोखरच मनोबल वाढेल, शरीर चांगलं होईल, सुदृढ होईल असं मला वाटते.
आणि आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ देशमुख मॅडम, मादळकर सर, सज्जन सर यांनी तुम्हाला परवानगी दिली आणि महिन्यातून एक दिवस परवानगी देतील अशी मी विनंती करतो, आशा करतो. तुम्ही प्रयत्न करा आणि तुम्ही महिन्यातून एक वेळ द्या अशी मी अपेक्षा करतो. धन्यवाद. या ठिकाणी इंदिरा गांधी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका शिंदे मॅडम देखील आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करतो. मॅडम, काय सांगणार त्या योग दिनाबद्दल? आजचा जो योग दिनाचा कार्यक्रम घेतला अतिशय सुंदर होता आणि या धावपळीच्या जगामध्ये, स्पर्धेच्या युगामध्ये बालपणापासून जर या योग साधनेचे विद्यार्थ्यांनी अभ्यास केला तर अतिशय त्याचा चांगला फायदा होईल. कारण सगळ्यात महत्त्वाचं एकाग्रता ही अभ्यासात असली पाहिजे आणि एवढी चंचल पिढी आहे, त्या पिढीसाठी थोडाफार हा योग आवश्यकच आहे असं मला वाटतं. आणि सरांनी जे सांगितलं ते अतिशय चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिकल पण घेतलं आणि समजावून पण विद्यार्थ्यांना माहिती पण छान सांगितली. या ठिकाणी आताच भगीरथी मॅडम असेल, बऱ्याच जणांनी प्रश्न मांडला होता की या ठिकाणी जर देश सुदृढ करायचा असेल तर त्या ठिकाणी विद्यार्थी सुदृढ पाहिजे. प्रत्येक योग शिक्षक हा प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचू शकत नाही, परंतु विद्यार्थी एक असा आहे की प्रत्येक घरापर्यंत पोहोचतो आणि घरातून गलीपर्यंत पोहोचतो, गलीपासून देशापर्यंत पोहोचतो. तर या विद्यार्थ्यापासून योग हे सर्वांपर्यंत जाईल असं आम्हाला वाटते. याबद्दल आपली प्रतिक्रिया काय आहे? हा, मुळात म्हणजे लहानपणापासून जर योगाची आवड लागली तर पुढे चालून त्यांना ज्या काही अडचणी येतील त्यावेळेस त्या योग साधण्याचा फायदा होईल. आणि आयुष्यामध्ये एवढ्या स्पर्धेच्या युगामध्ये निश्चितच आज काळाची गरज आहे की जेवढा माणूस पुढे चाललाय तेवढं त्या मनाची शांतता थोडी भंग झालेली आहे. त्याच्यामुळे शरीर सुदृढ असेल तर मन सुद्धा सुदृढ असण्याची गरज आहेच, हे 100% खरं आहे. आणि योग साधना ही आवश्यक आहे असं मला वाटतं. या ठिकाणी CM न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड. धन्यवाद.